केसरी अंजनगावच्या मैदानात होतो आणि अंजनगावच्या मैदानात बजरंग आणि शंभू या गाडीने 1 नंबर केलाय। दोन्ही बैल आणि दोन्ही टीम हितच आहे। काय सांगतील ते जे आजच्या विजयाविषयी? आजचा विजय म्हणजे तर बघा काल परवा दिवशी नियोजन झालं होतं। तो बैल चांगला पळतो, बैल चांगला पळतो, नियोजन केलं गट 7 तासावरनं काढायची मी 3 तासावर फायनलला पण कडच आली 7 तासावरनं कडनं पळून 1 नंबर केला। होय, मग रमेशने नियोजन करून रमेश मागच पळतोय का? नको नको म्हणून असं बोलायला नसतं पुढं, फक्त नियोजनात पुढं असतं। होय, मग आजच्या विजयाचं श्रेय कोणाला द्याल? आज सगळ्या टीमला श्रेय, पोरांनीच नियोजन केलं, सगळे पोरांचं कष्ट। हां बरं, आणि आजचा पायरा कसा घडवून आणला रमेशने? रमेशने हे काय आमचं जोडीदाराचं एकदम हां त्याने म्हणजे मित्र सर्कल आहे त्याच्यामुळे ते म्हणले पळू आपण, त्याच्यामुळे केलं नियोजन काय नाही का? बजरंगचा किती दिवसात नगला आहे? बजरंगचा खरं म्हणायचं वाईट काळ 2 महिने गेला आणि 3ऱ्या महिन्यात खोंडाने गुलाल केला। कमीत कमी 2 महिने आम्ही मारच खाल्ला। सीमेला 19-20 मध्ये मार खाऊन घरी जात होतो आणि आज त्या वाईट काळाचं श्रेयाचं फळ आज त्यांनी कडनं पळून दिलं आम्हाला, तेच विशेष आहे। दुसरा झाल्यापासून पहिलाच गुलाल का दुसरा आहे? दुसरा झाल्या हा 4था गुलाल। लागोपाठ 3 अड्डा राहिला, तो कोरेगावला राहिला, वडूजला राहिला आणि एकदा सामन्यात याच्यात राहिला होता, काय म्हणतात त्याला, बोरच्या तिथं मैदान जातं तिथं। बर, अक्षय काय सांगशील? काय नाही, खूप आनंद आहे। त्यात पुतणीचा बर्थडे आहे, बर्थडे गिफ्ट मिळालं बैलाकडनं। होय ना? हां भाच्याचा बर्थडे आहे, हां बैलाकडनं बर्थडे गिफ्ट मिळलं। लय संघर्ष केला गुलालासाठी, बर, लय संघर्ष। 30-35 मैदान झालं, गट काढायचो, सीमेला मार खायचो, सीमेला भरून घरी जायचो, काय नाही। मग 30-35 मैदानात आज नंतर आज गुलाल आहे? आज गुलाल बर, तसं त्या दिवशी गुलाल झाला, पण ते 6 नंबर झाला, त्याच्या वाजचा दुसरा गुलाल 1 नंबरचा। हां, म्हणजे इतकं गुलाला होलकावून येत असताना त्यांना बी काय गुलाला होलकावून दिली, तुम्हाला दिला आणि तुमचा पायरा झाला आणि आज तुम्हाला वांकाचा गुलाल झाला। तात्या ड्रायव्हर तुम्ही काय सांगचाल? माझा हा आयुष्यातील म्हणजे पहिलं जपान वगैरे पळवत होतो त्या गाडींवरती होता कडन 1 नंबर ही असा, हां, पण आता ती स्वर्गवासी लय दिवसात मग बरेच दिवसातून माझा हा 1 नंबरचा असा कडनं पळून 1 नंबर करण्यात माझा खूप मोठा आनंद आहे मला। हां, कडेने पळून 1 नंबर करण्यात मला ज्यावेळेस बुलेट दिला हां ह्यांना दिला रमेश बनकर, अमित शेठ डोरे, फुरसून त्याच्यावला ह्यो 1 नंबरातला गुलाल। होय ना? जसा आमचा मोठा बुलेट तसा आमचा गुलाल नव्हता। हां 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 ह्याच थोडक्यात म्हणाल गुलाल झाला जो गुन्हा कमाल हां, त्यांच्या जोत्याला संधी लय मोठी आमचं। तात्या गट सेमीफायनल तिन्ही फेऱ्या तुम्हीच मिळाले? तिन्ही फेरा मीच गाडी आणली। गटाला ज्यावेळेस गाडी पळाली त्यावेळेस तुम्हाला अंदाज आला का? गटाला ज्यावेळेस गाडी पळाली त्यावेळेस सगळी म्हणजे चर्चा होत होती, साईड नाही म्हणजे बरेच नामांकित आटील ड्रायव्हर सारखी चांगले म्हणजे म्हणत होते। आज तात्याची गाडी आज भरपूर लागलाय, ती भरपूर लागली। काय झालं? आम्हाला तुझी भीती आहे असं म्हणजे म्हणत होते ते की एकसारखी दोन्ही बैल लागले? हां, दोन्ही बी एकसारखी बैल लागली आणि गतीला बी नरमादी गाडी पळाली। खालून जरी ह्या निवडली तरी पुढं ही वडत होता गाडी। हां हां, असं म्हणजे नरमादी गाडी होऊन पळाल्यामुळं काय अडचण आली नाही आणि कसं गाडी हाणण्याचा म्हणजे प्रसंग बी चांगला आला मला। फायनलला गाडी ज्यावेळेस सुटली खालून त्यावेळेस सगळी माझ्या पुढं पळत होती, अंतरानं अशी थोडं दिसत होती मला पुढं पळालेली, पण त्यातून बी या दोन्ही बैलांवर कसरत केल्यानंतर मला यश मिळालं। एका फोनवर झालेला पायरा आणि एका फोनवर माझ्या सांगितलं मोकळ्या मनाने रमेशनं मला फोन केला की तात्या मला ही बैल पाहिजे म्हणून मी केला पायरा, म्हणलं पळूया, नाही काय अडचण, येतो रमेश नाही काय। सकाळी फोन बी नव्हता त्याच्या फोन नाही काय आलाय काढण्यात येणार, सकाळी लवकर या, डायरेक्ट फोन केला इथं झोपाय या बैल होय ना? घेऊन आले। म्हणजे हा एकमेवचा वरचा विश्वास आहे खरा। विश्वास आहे आणि हा विश्वास कडपर्यंत शर्यतीतल्या सगळ्यांनीच घ्यावा असं मला वाटतं। कोणी कोणाला अपेक्षा करू नये। अक्षरशः बैल खाली झुकवाय नेलेला बजरंग, त्यांनी बैलाला फोन सगळं नव्हता केला, आम्ही खाली गेलो त्यांना बैल झुपायला बोलावलं। होय का? खाली बैल गेल्यावर त्यांनी बैल झुपायला आणला होता। त्यांचा पहिला बोलत फोन तो खाली पळायला गेला होता। हां, आणि आता बाया तू काय सांगशील? तू असतोय सारखं शंभू बरोबर, सुट्टी करायची। तुझं नाव तरी सांग मला एकदा? शिवराज पाटील, नियोजनाचा बादशाह आहे। हां हां हां, नवीनच उतरला काय आता आपण सारखं तू काय सांगशील? मी काय सांगतोय तेव्हा माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त मला भेटलेलं गिफ्ट आहे। हां, होय ना? हां, मुलीच्या आणि बाच्याचा वाढदिवस एकाच दिवशी आहे। ह्यामध्ये दोन्ही बैलांची कमाल आहे, हां, ड्रायव्हरची कमाल आहे,
त्याचबरोबर सगळ्या टीमची साथ. टीमची साथ. लय मोठी टीमची साथ. आपण हसतात आहे. आपण फायनल झालं की आधीच लगेच म्हणले तात्याचा एक नंबर. नाही गाडी काय झालं का तिन्ही फेर ज्यावेळेस गट पळाला त्यावेळेस अख्ख्या मैदानातला मी सांगितलं होतं बसून वरती की गाडी आज ही एक नंबर करणार. मी जाताना देखील अटेल ड्रायव्हरला बोललो रान कसाच आहे, तरी जाताना अटेल ड्रायव्हर हसले. आणि आजच्या मैदानात खरोखर तात्याने कडनी पळून एक नंबर केला. भारी वाटलं एकदम. पहिलं स्वर्गीय जपानच्या गाडीवरती कडनी पळून फायनल करायचं एकमेव तात्याचं असायचं त्या गाडीला. आणि त्या गाडीवरती फायनल करून आज पहिल्यांदा मी तात्याला बघितलं कडनं पळून एक नंबर करतात. बरं आता आपण पुन्हा तेजसकडे. तेजस, आम्ही शेटच्या सगळ्याच बैलांना स्ट्रगल आहे, हुलकावणे देतात सारखं गुलाल. काय सांगशील तू? एका कंटिन्यू गुलालात होता हां आणि ह्या खोंडाला बरेच दिवस झाले होते. मी असं अक्षरशः सांगायचं म्हणलं तर ह्या खोंडाला बरेच दिवस नाही, जवळजवळ मला वाटते कमीत कमी 2 महिने 2 ते 2.5 महिने झाले खोंडाला गुलाल नव्हता. त्या खोंडाला गुलाल नव्हता. हा खोंड कमीत कमी 1 महिना नाशिकला होता. तिकडनं आणला, 2च अड्डे पळलो, 3ऱ्या अड्ड्यात खोंडाने गुलाल दिला. हीच अपेक्षा मी. आणि खोंड शेवटी आज सवयच्या खांद्यावर पळला ना, उलट्या खांद्यावर पळून 1 नंबर केला. तिन्ही फेरं उलट्या खांद्यावर पळून 1 नंबर केला आज. होय, नाहीतर त्याचा उजवा खांदा आहे. हो, उजवा खांदे सवयचा. बरं, मग आज डावीला पळाला. हो, डावीला पळाला. तिन्ही फेरा डावीने पळाला खोंड. होय ना. हो, म्हणजे आज बजरंगची कमाल आहे. हो, बजरंगची कमाल आहे. आज त्याने सगळं प्राणच फेडलं. खोंडाचं काय राहिलंच नाही. कोणाला काय सांगायचं अजून? हा? अरे काय भाया, काय सगळी जण म्हणते ते पहिले ह्याचे अभिप्राय घ्या. ह्याचं कष्ट पार आता ते घामाचं सगळ्या घामाने तोंड भरलं. कष्ट सगळ्यांचंच आहे. हम्म. गुलाल लय दिवस म्हणजे गावा शेजारी पडलो, एक बी गाडी राहिली आणि 10 गाड्या होत्या. हा असं नाव असं पुसायसारखं झालं. आज कडेने पडून 1 नंबर केला. अख्ख्या गावाला कळले रमेश बनकर काय आहे आणि त्याचे बैल काय आहेत. हा बस एवढाच आनंद आहे, बाकी काही अडचण नाही. इथनं पुढे बी ती गोष्ट वारंवार होणार आहे. इथून पुढे इथून पुढं कंटिन्यू खोंड गुलाला राहणार का तर राहणार. येतो शब्द देतो आजच्या गुलाला तात्याकडे पळून 1 नंबर केला. पहिला वाहते. इथून पुढं हा खोंड कंटिन्यू गुलाला दिसणार. बर, व्याख्याच्या मागं कंटिन्यू नाव चालवणार तर हा खोंड चालवणार. ओकेच. निश्चितच असेल. निश्चित तुमच्या दोघाच्या दावणीतील सगळे बैल, शंभू आणि हा बजरंग तर आता आहेच. रमेश बनकर अक्षय बाह्याची कंटिन्यू बैल एका पायऱ्यात पळताना दिसणार ना. डोरे बुलेट ग्रुप मुरज यांची बैल कंटिन्यू एका पायऱ्यात असं पळणार. काय लोकांचं नाही, त्यांनी आम्हाला बैल दिलेला आहे. आम्ही बैल त्यांना घरातल्या मोकळ्या मनाने सारखे बैल संबंध दिले. त्यांचे. घरातल्यासारखं आमचं संबंध आहे. हे तुमच्या दावणीची बी सगळी बैलन, ही दोन्ही बैलन तुम्ही संपलीची टीम सारखी गुलाबात राहू हीच आमच्याकडून एक सदिच्छा असेल. आणि आपण इथे थांबूया. धन्यवाद.